महाभारतातला सर्वात शक्तिशाली योद्धा असूनही कृष्ण याला घाबरत होते. महाभारताची कथा आपल्या सर्वांनाच माहिती असेल. कौरव आणि पांडवांमध्ये झालेल्या या युद्धात भगवान श्रीकृष्णाच्या रणनीती आणि मार्गदर्शनामुळे पांडव हे युद्ध जिंकले आणि कौरव कैक पटीने जास्त असूनही त्यांना पराभव पत्करावा लागला. या युद्धात एकाहून एक सरस असे पराक्रमी आणि वीर योद्धा होते. पण एक योद्धा असा होता ज्याचा एकच बाण युद्धाचा निकाल पलटवून टाकण्यासाठी पुरेसा होता. त्या योद्ध्याचं नाव होतं बर्बरीक. बर्बरीक घटोत्कच आणि नागकन्या अहिल्यावती यांचा पुत्र होता. त्याचे केस जन्मापासूनच कुरळे असल्याने त्याचे बर्बरीक हे नामकरण करण्यात आले होते. लहानपणापासूनच तो वीर आणि महान योद्धा होता. त्याने युद्धकला आपल्या आईकडूनच शिकली होती. अग्निदेवांनी प्रसन्न होऊन त्याला धनुष्य प्रदान केला होता, जो त्याला तिन्ही लोकांमध्ये विजयी बनवण्यास समर्थ होता. कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध अपरिहार्य झाल्याची बातमी बर्बरीकला मिळाली. तेव्हा ही बातमी ऐकून आपण युद्धात भाग घेण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात जागृत झाली. तेव्हा तो आपल्या आईचा आशीर्वाद घेण्यासाठी गेला. तेव्हा त्याच्या आईने तू हरणाऱ्यांच्या बाजूने युद्धात भाग घेशील असे वचन त्याच्याकडून घेतले. आईला तसे वचन दिल्यावर त्याने आपले 3 दिव्य आणि अद्भुत शक्ती असणारे बाण घेऊन बर्बरीक निळ्या घोड्यावर स्वार होत युद्धभूमीच्या दिशेने निघाला. पांडवांच्या बाजूने असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना बर्बरीक येत असल्याची माहिती मिळाली. तेव्हा एका ब्राह्मणाचे रूप धारण करून भगवान श्रीकृष्णांनी त्याची भेट घेतली. बर्बरीक भात्यातले 3 बाण पाहून ब्राह्मणाच्या रूपात असलेले भगवान श्रीकृष्ण त्याला हसत हसत म्हणाले, फक्त 3 बाण घेऊन तू युद्धात सामील होणार आहे? तेव्हा बर्बरीक त्यांना म्हणाला, माझा एकच बाण संपूर्ण सैन्याला संपवण्यासाठी पुरेसा आहे. तेव्हा ब्राह्मणाच्या रूपातील भगवान श्रीकृष्णांनी त्याला जवळच असलेल्या एका झाडाची सर्व पाने एकाच बाणात छेदून दाखवण्यास सांगितले. बर्बरीकने आपल्या भात्यातील बाण काढला आणि झाडाच्या दिशेने सोडला. बाण एक एक करून सर्व पानांना भेदत होता. तेव्हा झाडाच्या खाली पडलेल्या एका पानावर भगवान श्रीकृष्णांनी मुद्दाम पाय ठेवला. बाण ते पान छेदण्यासाठी त्याच्या पायाजवळ फिरू लागला. तेव्हा बर्बरीकने ब्राह्मणाच्या रूपातील भगवान श्रीकृष्णांना विनंती केली की आपण त्या पानावरून पाय हटवा, नाहीतर तो बाण आपणास इजा पोहोचवेल. बर्बरीकच्या बाणांची ही अद्भुत शक्ती पाहून भगवान श्रीकृष्णांनी त्याला विचारले की तुम्ही कोणाच्या बाजूने युद्धात सामील होणार आहात? तेव्हा त्याने आईला दिलेल्या वचनाचा उल्लेख करत मी हरणाऱ्यांच्या म्हणजेच कमजोर असलेल्या पक्षाकडून युद्धात सामील होणार असे सांगितले. भगवान श्रीकृष्णांना हे आधीच माहीत होते की युद्धात कौरवांचा पराभव होणार आहे आणि उद्या बर्बरीक हरणाऱ्या म्हणजेच कौरवांच्या बाजूने सामील झाला तर पांडव हरतील आणि अधर्माचा विजय होईल. बर्बरीकला युद्धात सामील होण्यापासून रोखण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी एक युक्ती वापरली. ब्राह्मणाच्या रूपातील भगवान श्रीकृष्णांनी दानाची इच्छा बोलून दाखवली. तेव्हा बर्बरीक त्यांना म्हणाली, मला जे दान करण्यास शक्य असेल ते मी जरूर दान करेन. भगवान श्रीकृष्णांनी हीच संधी साधत बर्बरीकडे त्याचे मस्तक दान करण्याची इच्छा व्यक्त केली. ब्राह्मणाची ही मागणी ऐकून बर्बरीक चकितच झाला, पण दिलेल्या शब्दाला जागत त्याने स्वतःचे मस्तक दान म्हणून देण्याचे मान्य केले. आपले मस्तक बोलल्याप्रमाणे दान केले आणि भगवान श्रीकृष्णांनीही मान्य केल्याप्रमाणे त्याच्या कापलेल्या मस्तकावर अमृत शिंपडत जवळच्याच एका डोंगरावर त्याचे मस्तक नेऊन ठेवले, जेणेकरून त्याला संपूर्ण युद्ध पाहता येईल. एवढेच नव्हे तर श्रीकृष्णाने बर्बरीकला सांगितले की त्याला येणारा काळ कृष्णाच्या नावाने ओळखेल आणि ते नाव म्हणजे खाटूश्याम. खाटूश्यामचं मंदिर उभारलं जाईल आणि तिथे कृष्णाची नव्हे तर खाटूश्यामची पूजा केली जाईल असे वरदान कृष्णाने बर्बरीकला दिले. आज खाटूश्यामचं हे मंदिर राजस्थानमध्ये असून लोक मोठ्या श्रद्धेने या मंदिरात जातात. महाभारताचे युद्ध झाले. पांडवांचा विजय झाला. या विजयाचे श्रेय कोणाचे यावरून पांडवांमध्ये तणाव निर्माण झाला. तेव्हा हा प्रश्न घेऊन ते भगवान श्रीकृष्णांकडे गेले. भगवान श्रीकृष्णांनी
त्यांना बर्बरिकला हा प्रश्न विचारण्यास सांगितले, कारण बर्बरिकचे मस्तक सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे युद्ध पाहत होते. जेव्हा पांडवांनी बर्बरिकच्या मस्तकाला विजयाचे श्रेय कोणाचे हा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की या विजयाचे श्रेय भगवान श्रीकृष्णांना जाते. त्यांची शिकवण, त्यांची उपस्थिती, त्यांची रणनीती निर्णायक होती. मला तर युद्धभूमीमध्ये फक्त त्यांचे सुदर्शन चक्र फिरताना दिसले, जे शत्रू सैन्याला कापून काढत होते. भगवान श्रीकृष्णांच्या रणनीतीमुळे पांडवांचा विजय झाला आणि जो या युद्धाचा निकाल फक्त एका बाणाने बदलू शकत होता, तो या युद्धात सामीलच होऊ शकला नाही. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही माहिती? आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.